राम राम शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पडलेले आहेत। शेतकरी मित्रांनी कांदा पिकवण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो खर्चही सध्या वसूल होत नाही। आणि मित्रांनो, सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात आहे ती बंद आहे। मित्रांनो, भारतातून कांद्याची जी निर्यात होते त्यापैकी सर्वात जास्त कांदा हा बांगलादेश आयात करत असतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून बांगलादेशकडून कांद्याची आयात ही बंद होती। भारतात निर्यात चालू आहे, परंतु बांगलादेशने कांद्याची आयात ही बंद ठेवलेली होती। तर मित्रांनो, त्याबाबत एक चांगली बातमी सध्या समोर येत आहे। आणि मित्रांनो, ही बातमी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलेले आहे। मित्रांनो, याबाबत त्यांनी एक पोस्ट ही टाकलेली आहे। तर नेमकं त्या पोस्टमध्ये बांगलादेश कांदा निर्यातीबाबत त्यांनी काय म्हटलेलं आहे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये याची माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, बांगलादेश सरकारकडून भारतीय कांदा आयात करण्याच्या हालचाली सुरू। बांगलादेशामध्ये देशांतर्गत कांद्याच्या किमती वाढल्याने बांगलादेश ग्राहक संरक्षण मंत्रालय ॲक्शन मोडवर। लवकरच अधिकृत निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा संघटनेकडून सविस्तर माहिती दिली जाईल। शेतकऱ्यांनी आपला कांदा योग्य प्रकारे निवड करून टप्प्याटप्प्याने विक्री करावा। मित्रांनो, अशा आशयाची पोस्ट महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी टाकलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, लवकरच आता बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याची निर्यात ही सुरू होऊ शकते। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।